केमिकलवाला कंडिशनर न लावता घरीच बनवलेला कंडिशनर लावून सुद्धा केस तसेच होतात. तर मग कसं काय आणि तो कसा बनवायचा किंवा स्टोअर करू शकतो का? किती वेळा लावायचा? सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी जो कंडिशनर वापरते, जो होममेड आहे, मी घरीच बनवते फक्त 5 मिनिटात आणि स्टोअर करते का किंवा कसा लावायचा याच्याविषयीच्या सगळ्या डिटेल्स तर आपण बघणारच आहोत. सोबत जर तुम्ही एखादा हेअर मास्क लावताय आणि त्याच्यानंतर मग हा लावू शकतो का? किंवा अजून काही टिप्स ज्या आहेत ना कंडिशनरच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. ड्राय आणि रुक्ष केस झालेले असतील ना तर ते एकदम सिल्की आणि शायनी होण्यासाठी त्यासोबतच मॅनेजेबल होण्यासाठी कंडिशनरची गरज असते. मग तो केमिकल युक्त असो किंवा घरचा बनवलेला असो, खूप गरजेचं आहे लावणं. आणि डीप कंडिशनिंग होण्यासाठी काही हेअर मास्क लावणं सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण की केसांना ते हेल्दी ठेवतात. तर आज घरीच कसा कंडिशनर बनवायचा ना ते बघतोय मी. अगोदर पाणी उकळत ठेवलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास आणि त्याच्यामध्ये बघा 2 चमचे तांदळाचं पीठ त्याचं ना पाण्यात भिजवून म्हणजे मिक्स करून मी टाकलेलं आहे. त्याच्यातच 2 चमचे जवस आणि 2 चमचे मेथी दाणे टाकलेले आहेत. या 3च वस्तू लागणार आहेत आपल्याला कंडिशनर बनवण्यासाठी. आणि पुढच्या 2 गोष्टी कोणत्या मिक्स करायच्या आहेत ना त्या पण मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर बघा तुम्ही 3च वस्तूंचं हे फक्त उकळवायचं आहे आणि याचं जेल तयार करून घ्यायचं आहे. काही वाटायचं नाही, काही घाटायचं नाही. खूप सोपी आणि सिंपल 5 मिनिटात होणारी ही रेमेडी आहे. हा कंडिशनर आहे आणि हा तुम्ही स्टोअर पण करू शकता. तो कसा ते पण मी सांगते. तर इकडे बघा एक 5 ते 7 मिनिट ज्यावेळेस तुम्ही हे उकळताना त्यावेळेस जवसाचं जेल तयार होतं. आपण जे तांदळाचं मिक्स झालेलं पीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे घट्टसर अशी प्युरी बनते आणि मेथी दाणे याच्यात शिजल्यामुळे आपल्या केसांना एक नरिश करण्यासाठी किंवा खूप मऊसूत करण्यासाठी मेथीदाणे मदत करतात. त्याच्यामुळे कंपल्सरी मेथीदाणे टाकायचेच आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्कॅल्पला लावताना त्यावेळेस तुमच्या हे मुळांना लागल्यामुळे केस वाढायला पण मदत होते. तर चांगलं जेल झाल्यानंतर थोडंसं हे घट्टच करायचं आहे. दरवेळेस बघा ज्यावेळेस आपण एखादा हेअर मास्क बनवतो किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही वस्तू ॲड असतात किंवा ते थोडंसं मी पातळसर ठेवते, पण यावेळेस आपल्याला थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. जसा कंडिशनर असतो की नाही तर तसंच याची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. तर असं हे घट्ट झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला अजून 2 वस्तू ॲड करायच्या आहेत. ॲलोवेरा जेल पाहिजे, एकदम नॅचरल पाहिजे, म्हणजे जे प्युअर असतं ना व्हर्जिन ते ॲलोवेरा जेल घरी ठेवायचं. आणि ते बघा मी 1.5 चमचा टाकलेला आहे. आणि जे साधं खोबरेल तेल आहे ना तर ते थोडंसं एक अर्धा चमचाच टाकायचं आहे, खूप जास्त नाही, कारण हा कंडिशनर आहे, हेअर मास्क नाही. ज्यावेळेस हेअर मास्क असेल ना त्यावेळेस तुम्ही मग याच्यात ऑलिव्ह ऑइल, व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकू शकता. पण हा कंडिशनर आहे याच्यासाठी थोडंच टाकलेलं आहे. खूप चांगलं मिक्स करायचं. जवसामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा फॅटी 3 ॲसिड्स, प्रोटीन मेथी दाण्यांमुळे आणि तांदळाच्या पिठामुळे ग्लॉसी हेअर येतात आणि खूप सुळसुळीत होतात. या 3 गोष्टींचं जे मिश्रण आहे ना तर हे एक नॅचरल कंडिशनरचं काम करतं. आणि त्याच्यातच आपण थोडंसं ॲलोवेरा जेल आणि थोडंसं खोबरेल तेल टाकलेलं आहे. त्याच्यामुळे डॅमेज किंवा ड्राय होणार नाहीत, एकदम सुळसुळीत केस राहतील. तर आता ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, दररोजचे जे हेअर मास्क असतात ना ते तुम्ही डायरेक्ट लावू शकता, पण कंडिशनर कसा लावायचा ते पण आपण बघतोय. मी 2-3 प्रकारात तुम्हाला सांगणार आहे. तर बघा पहिल्यांदा मी ऑइलिंग केलेलं आहे. मग ऑइलिंग केल्यानंतर पण तुम्ही कसं लावायचं, तर ऑइलिंग केल्यानंतर पाणी लावायचं थोडंसं, म्हणजे खूप जास्त नाही. केस आपले ना थोडेसे असे ओलसर व्हायला पाहिजे, कारण घट्ट आहे हा. आणि ड्राय केसांवरती डायरेक्ट लावायचं नाही, थोडेसे केस ओले करायचे. आणि त्याच्यानंतर मी अगोदरच बघा तेल लावलेले जे केस होते ना ते हातानेच थोडंसं मॅनेज करून घेतले, सरळ करून घेतले. कंडिशनर लावतोय ना तर पद्धत कंडिशनरचीच असायला पाहिजे, एकदम स्ट्रेट आणि एकदम हलक्या हाताने लावून घ्यायचं आहे. बाजारातला कोणताही केमिकल युक्त कंडिशनर बघा फक्त केसांना लावावा लागतो. स्कॅल्पला लावलं तर त्याने हेअरफॉल किंवा म्हणजे डॅमेज होतो. तर तसं या घरच्या कंडिशनरने अजिबात काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. म्हणजे हा एक हेअर मास्कच आहे थोडक्यात जरी म्हटलं ना तरी. डीप कंडिशनिंगचा तुम्ही केस धुण्याच्या अगोदरही लावू शकता, परत धुतल्यानंतरही लावू शकता आणि स्कॅल्पला सुद्धा लावू शकता. छान असं केस होतात, मुळांना पोषण तत्वे भेटतात, कारण की या 3ही वस्तूंमध्ये ना आपण जेवढ्या वस्तू यात ॲड केलेल्या आहेत ना सगळ्या आपल्या केसांसाठी बेस्टच आहेत. तर पहिली पद्धत ही आहे की तुम्ही असं लावायचं आहे, थोडंसं पाणी लावून तेल लावलेलं असेल तर. त्याच्यानंतर दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही अगोदर शॅम्पूने केस धुवायचे आहेत आणि केस धुतल्यानंतर जसं तुम्ही कंडिशनर लावता तसं तुम्ही हा कंडिशनर लावायचा आहे. फक्त 10 मिनिट ठेवायचं, म्हणजे एक 10-15 मिनिट ठेवायचं चांगल्या रिझल्टसाठी. आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचा. त्याच्यानंतर बघा केस धुतल्यानंतर केसांची चमक बघा. आणि हे फक्त
फक्त उन्हातलं शूटिंग आहे. तुम्ही बघू शकता स्कॅल्प पण बघा एवढे केस चमकतायत आणि एवढं क्लीन होतं आपलं स्कॅल्प. खूप छान जरी कोंडा असेल ना थोडाफार तो सुद्धा जातो आणि केस खूप मऊ होतात. हे ओले असताना सुद्धा एवढे बघा असे चमकतायत आणि उन्हात आहे तर लाईट वगैरे काहीच नाही आणि फ्रंट कॅमेरा आहे तरी सुद्धा एवढं छान होतं. त्याच्यानंतर केस थोडेसे सुकले की लगेच विंचरायचे बघा. एकदम ओले केस असताना विंचरायचे नाहीत अगोदर. आणि इकडे बघा फक्त केस साध्या फक्त कंगव्याने विंचरलेले आहेत. काहीही न करता तुम्ही बघू शकता केस किती मऊ दिसत आहेत आणि स्ट्रेट दिसत आहेत. एकदम मॅनेजेबल सुद्धा दिसत आहेत. म्हणजे असे एकदम फ्रिझी किंवा असे एकदमच अस्ताव्यस्त झाल्यासारखे वाटत नाहीत. तर हीच खासियत आहे या सगळ्या रेमेडींची आणि या कंडिशनरची. कंटिन्यू वापराने तुम्हाला बाजारातला किंवा बाहेरचा कोणताही केमिकल किंवा हेअर मास्क लावायची गरजच पडत नाही. आणि उन्हात तसे दिसत होते तेवढेच छान, तेवढेच लाईट पुढं पण एवढेच मस्त केस दिसतायत. एकदम स्ट्रेटनिंग केल्यासारखे, स्मूथनिंग केल्यासारखं आणि कोणताही प्रोडक्ट न वापरता, कोणतंही हीट टूल न वापरता हे नॅचरली केस असे झालेले आहेत. आणि याच्या पाठीमागे फक्त रेमेडीज आणि हा कंडिशनर आहे आणि ही मेहनत आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. धन्यवाद.